नमस्कार श्रोते हो, मी सुनीता देवस्थळी माझ्या गुजगोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी दिवसाचा बहुतांश वेळ जात असताना आपल्याला आपल्या इतरत्र कामात मदत करणारी किमान एक तरी व्यक्ती आपल्या भोवती असते. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो का? अशाच एका व्यक्तीच्या आयुष्याची पडद्यामागची कथा म्हणजेच पी.व्ही. माझ्या आजच्या कथेचं शीर्षक आहे पी.व्ही. भर डिसेंबरमध्ये सुद्धा धावपळीत घामेजलेल्या अवस्थेत बसमध्ये शिरता शिरता रिटायरमेंट जवळ आलेल्या घोलपांनी बस समोर फोडलेला नारळ वासूच्या हातात दिला. खिशातून रुमाल काढून चेहरा आणि मान टिपून घेत मान हलवत ते म्हणाले, अशा प्रसंगी नेमकी पी.व्हीची आठवण प्रकर्षाने जाणवते. ही सगळी धडपड तो करायचा, आता त्याच्यासाठी आपण करतोय. हो, त्याच्या मेहनतीची किंमत तो पैशाने वसूल करायचा, व्यवस्थासुद्धा चोख ठेवायचा. आपलं तसं नाही. भावना गुंतल्यात ना त्याच्यात. जाऊ तिथे तो भेटला म्हणजे झालं. गणेशा, यश दे रे आमच्या प्रयत्नांना. घोलपांनी मनोमन हात जोडले. घोलपांचं म्हणणं चुकीचं नव्हतंच. बसमधल्या सगळ्यांनीच मान डोलवली. गेली 3 वर्ष पी.व्हींची आठवण ऑफिसमध्ये कुणी काढली नाही असा दिवस विरळाच होता. आम्हा 50-55च्या आसपासच्या स्त्रीवर्गातल्या प्रत्येकीचं पी.व्ही रिटायर झाल्यापासून पावली अडत होतं. ते रिटायर झाले त्यावेळी 50शी नुकतीच ओलांडलेल्या आम्ही तशा संसाराच्या रामरगाड्यातून मुक्त होत होतो. पण प्रौढत्वाचं जडत्व जाणवत होतं. या ऑफिसात कामाला लागल्यापासून पी.व्हींचा आधार वाटायचा. आधी मुलांची आजारपणं, त्यांची शिक्षणं, पुढे त्यांच्या करिअरच्या आल्या गेल्या पै पाहुण्यांच्या सरबराईत स्वत्व विसरत चाललेल्या आणि 40शी नंतर तब्येतीच्या मोठ्या छोट्या कुरबुरी सांभाळत नोकरी आणि संसारात आकंठ बुडालेल्या आमच्यासाठी पी.व्ही म्हणजे वरदान होते. ऑफिसात यायचं आणि बाहेरचं कोणतंही काम खुशाल पी.व्हींवर सोपवायचं. ही आम्हाला जणू सवयच लागली होती. रेल्वे बुकिंग, फोन किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्याच्या किरकोळ कामांपासून सरकारी गैरसरकारी कोणतंही काम, मग ते वैयक्तिक असो की सार्वजनिक, प्रत्येक कामाचे पैसे मात्र ते न चुकता घ्यायचे. पण आमची दगदग वाचत होती. जसं काम तसे पैसे. मोबदला पी.व्हींना मिळत होता, आमची सोय होत होती. त्यामुळे या नात्यात उपकाराची भावना नव्हती. पण प्रत्येकाचं काम विनासायास होत असल्यामुळे त्यांच्याशी आत्मीयता वाटायची. ते देवदूतासारखे वाटायचे. ऑफिसच्या कामात या कामांमुळे पी.व्हींनी कुचराई कधीच केली नाही. सरकारी कामं वगळता बाकीची कामं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्हायची. कधी आवेळी जावं लागलं तर मॅनेजरपासून सगळेच त्यांचं काम सांभाळून घ्यायचे. अवांतर धडपड न करता कामं होत असल्यामुळे सगळेच खुश होते आणि पगाराव्यतिरिक्त पैसे मिळत असल्यामुळे पी.व्ही सुद्धा खुश होते. असे धावपळ करत पैसे कमवत राहण्यापेक्षा थोडे कष्ट घेऊन प्रमोशन का घेत नाहीस? पगार वाढेल आणि धावपळही थांबेल. घोलपांनी एकदा सुचवून पाहिलं होतं. पी.व्हींपेक्षा 3 वर्षे लहान असून घोलप त्यांच्या मागून येऊन प्रमोशन घेत घेत कंपनीचे मॅनेजर इन्चार्ज झाले होते. पण खुद्दा दोघांच्याही मैत्रीत कधी आला नव्हता. असे किती जास्त मिळतात तुला माझ्यापेक्षा? पी.व्हींनी प्रतिप्रश्न केला होता. प्रमोशनसाठी मेहनत करायची, त्या दरम्यान ही वरकड कमाई थांबवायची. नंतर असं तुझ्यासारखं फायलिंगमध्ये तोंड खुपसून प्रत्येक सहीगणिक जबाबदाऱ्या ओढवून घ्यायच्या. माझ्या प्रॅक्टिकल व्ह्यूला पटत नाही ते. पी.व्ही तेच करत गेले जे त्यांना पटत होतं
आणि त्यांचा हा व्ह्यू आमच्या सगळ्यांच्याच पथ्यावर होता. PV रिटायर्ड होईपर्यंत ते करायचे ती सगळी कामं बहुतेक ऑनलाईन व्हायला लागली होती. अगदी भाजीसुद्धा ऑनलाईन घरपोच मिळायला लागली. तरीही प्रत्येक वेळी PV आठवायचेच. ठरल्याप्रमाणे सगळे आले असल्याची खात्री करत घोलपांनी गणपती बाप्पाचा गजर केला. सगळ्या स्टाफने उत्साहात मोरया म्हटलं आणि बस जागेवरून हलली. आज 3 वर्षांनी ऑफिसची ट्रिप चालली होती. PV नाही तर काम अंगावर घेणार कोण? मुळात ही ट्रिप म्हणजेच PVंची शोध मोहीम होती. गेली 3 वर्ष PVंचा ठाव ठिकाणा कुणालाही कळलेला नव्हता. मी बघतो, जमेल तेवढं मॅनेज करतो, घोलप म्हणाले होते. प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली तर जमेल की. पण यंदा ही ट्रिप करायचीच, तीही बनेश्वरला. PV नसरापूर बनेश्वर भागात स्थायिक झाल्याचं कळल्यापासून चैन नाही जीवाला. PVची शोध मोहीम राबवायचीच. 4 महिन्यात मी रिटायर होणार, पुन्हा कधी जमायचं नाही. अरे बाबा विक्रम, तुझे लाख लाख आभार. तुझ्यामुळे PVचा ठाव ठिकाणा तरी कळला. विक्रम तसा ऑफिसात गेल्या 5-6 वर्षापासून होता. तो कामावर रुजू झाल्यानंतर 2-3 वर्षात PV रिटायर झाले. गेल्या महिन्यात विक्रमच्या मावस भावाच्या बाणेरला घेतलेल्या फ्लॅटची वास्तू होती. शेजारच्या फ्लॅटच्या दरवाजावर झळकणाऱ्या पाटीवर त्याचं सहज लक्ष गेलं आणि क्षणभर तो विचारात पडला. संजय विस्पुते, हे नाव कुठे ऐकलंय? आपला कसा प्रॅक्टिकल व्ह्यू असतो. ज्या दिवशी PVंनी विक्रम आगाशे ऑफिसात जॉईन झाला त्याच दिवशी स्वतःची ओळख करून देताना अनाहूतपणे त्याला सांगितलं होतं. बाय द वे, मी सदानंद विस्पुते. ऑफिसात सगळेच मला PV म्हणतात. पर्सनल कोणतंही काम असलं तरी निसंकोचपणे मला सांग. हा PV केव्हाही हजर असेल. प्रत्येक कामाचा मी मोबदला मात्र नक्की घेतो, हे विसरायचं नाही. PV दुरून कुणीसं बोलवलं आणि PV आलो आलो म्हणत त्या दिशेने गेले. अनाहूत मिळालेल्या या माहितीने आणि नावात जाणवलेल्या विसंगतीमुळे विक्रमला काहीसं विचित्र वाटलं. PV? लवकरच त्याच्या लक्षात आलं त्यांचा हा प्रॅक्टिकल व्ह्यू संक्षिप्त रूपात टोपण नाव होऊन त्यांना चिकटला होता, जो ते बिरुद म्हणून मिरवत होते. PVंच्या खिशात जाणाऱ्या नोटांना बाहेरचा मार्गसुद्धा आहे हे ऑफिसात कुणालाही माहीत नव्हतं. वर्गणी काढण्याची कधी वेळ आलीच तर अंगमेहनतीच्या बदल्यात त्यापासून त्यांची सुटका असायची. किती काम करता PV तुम्ही? विस्पुते वहिनी लकी म्हणायच्या. नेहा कधी काळी गमतीने त्यांना म्हणाली होती. नाहीतर आमच्या घरी. असा प्रॅक्टिकल व्ह्यू जर तिथे दिसला असता तर तुम्हाला कामं सांगायची वेळच आली नसती. छे, तिला मदत नाही होत माझी बरं का. PVंनी लगेच प्रामाणिकपणे सांगून टाकलं होतं. तिला हा जो जास्तीचा पैसा मिळतो त्यातून ती खुश असते. हल्ली जरा थकते, पण येत्या वर्षी संजयला US ला पाठवायचं आहे. पैसे कमी का लागणार आहेत त्यासाठी? प्रॅक्टिकली पाहता तिने तिच्याकडून तेवढी मेहनत करायलाच हवी. ठरल्याप्रमाणे संजय US ला गेला. कृतकृत्य होत दुसऱ्या दिवशी PV किंचित वेळ शांतपणे खुर्चीत बसले. 50शी जवळ आली तरी स्वतःचं घर घेऊ न शकलेल्या, जन्मभर 2 टिचक्या खोल्यांमध्ये कारकुनीचं आयुष्य काढलेल्या PVंच्या चेहऱ्यावर त्या दिवशी वेगळंच तेज जाणवत होतं. 2 वर्षात शिक्षण पूर्ण करून संजय नोकरीला लागेल. मग 4-5 वर्षे ही अशी हा म्हणता जातील. बोटांच्या टिचक्या वाजवत PV स्वतःचं स्वप्न सांगत होते. मी रिटायर होईपर्यंत आम्ही मस्त मोठा फ्लॅट घेऊ. मग म्हातारपणी मी आणि आमची सौ फक्त आराम करणार. खूप केलं हो तिने, चांगली साथ दिली. आताशा थकवा जाणवतो तिच्या चेहऱ्यावर. PV रिटायर व्हायच्या 4-5 वर्ष आधी खरोखरीच संजयने USहून पैसे पाठवायला सुरुवात केली होती.
इतर कामांच्या व्यापांबरोबर पीव्हींची फ्लॅट शोध मोहीमही सुरू झाली होती. संजय पुढल्या खेपेला आला तेव्हा त्याने बाणेरला कुठेसा त्याच्या आवडीचा फ्लॅट बुकही करून टाकला. वास्तूला बोलवीन तेव्हा बघालच कसा भव्य आहे फ्लॅट ते. बोलताना पीव्हींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत होता. पण रिटायरमेंटला जेमतेम एखादा महिनाही झाला नव्हता आणि अचानक विस्पुते वहिनींनी इहलोकाचा निरोप घेतला. पीव्हींवर जणू आभाळच कोसळलं. त्यांचं रिटायर सहजीवनाचं आराम करण्याचं स्वप्नच राहिलं. संजय आला, पण काही दिवसात आला तसाच परत गेला. पीव्हींच्या त्या टिचक्या 2 खोल्यांमध्ये पीव्हींना आम्ही सगळे शेवटचे भेटलो तर त्याच दिवसात. त्यानंतर पीव्ही कधी ऑफिसात आले नाहीत आणि रोजच्या धकाधकीत आम्हाला कुणाला त्यांच्याकडे जाता आलं नाही. ना त्यांनी कधी कुणाला फोन केला ना आम्ही केलेला फोन त्यांनी उचलला. मध्यंतरी न राहून घोलप त्यांच्या घराकडे वळले होते, पण राहतं घर त्यांनी कधीच सोडल्याचं कळलं. हळूहळू प्रसंग विशेष आठवणी वगळता पीव्हींची आठवण जरी आमच्या मनात धुसर होत गेली तरी मनाच्या एका कोपऱ्यात त्यांच्याविषयी वाटणारा आपलेपणा प्रत्येकाने जपून ठेवला होता. घोलप मात्र त्यांचा जिवलग मित्र काळाच्या ओघात कुठेतरी हरवल्यामुळे मधूनच खिन्न वाटायचे. मधून इतर कोणी कधी आठवण जरी काढली तरी म्हणायचे, साल्याने तोंडच फिरवून घेतलं आपल्यापासून. एकदा येऊन कधी भेटावंसंही वाटू नये माणसाला. 40 वर्षांच्या त्यांच्या मैत्री संबंधांना आठवत वाट पाहून पाहून घोलपांच्या शब्दात कडवट छटा उतरली होती. आणि अचानक गेल्या महिन्यात विक्रमने येऊन गौप्यस्फोट केला. काल पीव्हींच्या संजयचा पत्ता कळला. ऑफिसात प्रवेश करता करता त्याने घोलपांना माहिती दिली. क्षणभरात आम्ही आपापल्या जागा सोडून विक्रम आणि घोलपांच्या भोवती जमा झालो. घोलपांचा चेहरा आव असलेला होता. घोलपांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या प्रश्नाला उत्तर देत विक्रम उत्साहात सांगत होता, हो, आणि उद्याच तो परत जातोय असं कळलंय. त्याला जाऊ देत. पीव्हींचा काही आतापता? घोलपांनी आसूसून विचारलं. टॅक्सी गॅलेक्सी व्ह्यूच्या दारात थांबली. मी, घोलप आणि नेहा विक्रमच्या मागोमाग लिफ्टमध्ये शिरलो. 505ची बेल वाजवली. दार संजयनेच उघडलं. आम्हाला पाहून त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं तयार झालं. सदानंद विस्पुते आहेत का घरात? आठ्यांची पर्वा न करता घोलपांनी विचारलं. नेमकं काय उत्तर द्यावं या विचारात संजय असतानाच आत पीव्हींची हालचाल घोलपांना जाणवली. पीव्ही, घोलपांनी आत डोकावत हाक मारली आणि संजयचा नाईलाज झाला. उघडलेल्या दारातून आम्ही चौघा आत शिरलो. विक्रमच्या भावाकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा स्वागताची आम्हाला अपेक्षा होती. पण पीव्ही भेटतील, किमान त्यांचा ठाव ठिकाणा तरी नक्कीच कळेल अशी आशा ठेवूनच आम्ही आलो होतो. फ्लॅट आलिशान होता. पीव्हींच्या स्वप्नात होता त्याहीपेक्षा कितीतरी पटीने छान आणि सुसज्ज. जन्मभर केलेल्या कष्टांचं फळ शेवटी पीव्हींना मिळालं तर. संजयशी पटत नाही म्हणे, पण तो इथे कुठे असतो? मग आहेत एकटे पीव्ही आणि हा महाल. फ्लॅटच्या वैभवाकडे चौफेर कौतुकाने पाहत घोलप विचार करत होते. आम्हाला पीव्हींशी भरभरून बोलायचं होतं. एकीकडे सामानाची बांधाबांध करणाऱ्या संजयचं आमच्या बोलण्याकडे लक्ष आहे हे जाणवत होतं. आमच्या बोलण्यावर त्रोटक उत्तरं देणारे पीव्हीसुद्धा एखादा शब्द बोलण्याआधी तिरप्या नजरेने संजयचा वेध घेत असल्याचंही जाणवत होतं. अशा वातावरणात मोकळ्या गप्पा होणं शक्यच नव्हतं. घोलप उठण्याच्या तयारीत म्हणाले, संजयच्या प्रवासाला निघण्याच्या गडबडीत आम्ही आत्ता फार वेळ घेत नाही. आता काय घर कळलंय, येऊ परत निवांत गप्पा मारायला इथे. सॉरी काका, पण बाबा इथे राहत नाही. घोलपांवर हा अचानक आघात होता. ते अवाक होऊन संजयकडे पाहत होते.
मी उद्या निघतोय आणि येत्या 1 तारखेपासून हे घर भाड्याने दिलंय. आणि तुझे बाबा? चाचरत घोलपांनी त्याला विचारलं आणि पिवींकडे पाहिलं. ते शांतपणे जमिनीकडे नजर लावून बसले होते. ते त्यांचं पाहतील. बघू त्यांचा प्रॅक्टिकल व्ह्यू त्यांना कुठे घेऊन जाईल ते. तुर्तास तरी मला या वास्तूचं महिना 50,000 रुपये भाडं मिळतंय, ते यांच्यासाठी सोडणं माझ्या प्रॅक्टिकल व्ह्यूला पटत नाही. शिवाय दुर्दैवाने ते माझे जन्मदाते असल्याची गब्बर किंमत मोजली आहे मी त्यांना. नाही, त्यांनी ती वसूल केली आहे माझ्याकडून. अजूनही करतायत. आत्तासुद्धा वसुलीसाठीच आलेत ते. अरे काय बोलतोयस तू? ते तुझे वडील आहेत? हो आहेत. तसे ते कधी वागलेत? महिना ठराविक पैसा टाकला घरात की झालं? घरातल्या आणि बाहेरच्या आमच्या प्रत्येक अडचणीत माझी आई एकटीच राब राबली. पुरेसा पैसाही कधी दिला नाही यांनी तिला. हौशी मौजा तर दूरच्याच गोष्टी. सदा काटकसर. हातातला कपड्यांचा ढीग सुटकेसवर आपटत सात्विक संतापाने संजय बोलत होता. दिवस रात्र बाहेरच्यांची कामं करत राहिले, पैसे जमा करत राहिले. प्रॅक्टिकल व्ह्यू म्हणे. आम्हाला वेळ देणं, घरच्यांच्या जबाबदाऱ्या अंगावर घेणं यांच्या प्रॅक्टिकल व्ह्यूमध्ये कधी बसलंच नाही. अगदी शेजाऱ्यांनाही कधी सोडलं नाही त्यातून. त्यांना मदत केली, घे पैसा. ह्यांना मदत केली, घे पैसा. मग त्यांनी तरी आमच्या अडचणीत आम्हाला का फुकटात मदत करावी? आई बिचारी एकटी लढली, मनात कुढली. वाटलं होतं स्वतः कमवून तिला आराम देईन. पण संजयच्या शब्दाशब्दात वडिलांविषयी तिरस्कार जाणवत होता. आईचं वेळीच चेकअप केलं असतं तर ती वाचली असती, असं तो पुन्हा पुन्हा सांगत होता. प्रचंड अपराधीपणाची भावना घेऊनच आम्ही परतीची वाट धरली. आम्हाला आराम मिळावा म्हणून आम्ही खुशाल पिवींवर कामं टाकत होतो. 24 तासातून ते घरात वेळ कधी देत असतील हा प्रश्नसुद्धा आमच्या कोणाच्या डोक्यात आला नव्हता. हरकाम्याचा मुलगा म्हणून फक्त हेटाळणी मिळाली. संजयचे शब्द कानात घुमत होते. जन्माला घालायला ते कारणीभूत ठरले, त्याची शिक्षा म्हणून पै जमवलेला पैसा त्यांनी माझ्या शिक्षणावर ओतला. बाप म्हणून केलेलं ते एकमेव कर्तव्य. तोही पैसा पुरेसा नव्हता. पण त्यांच्या घरातल्या नाकर्तेपणाची किंमत त्यांनी चुकवली असं मी समजतो. एज्युकेशन लोनला पर्याय नव्हताच. ते फेडून बरे दिवस दाखवेपर्यंत आई राहिलीच नाही काका. आयुष्यभर प्रॅक्टिकल व्ह्यू दाखवून प्रॅक्टिकली नेमकं काय साधलं बाबांनी, विचारा एकदा त्यांना. संजयच्या बोलण्यात तथ्य होतं. आमची वाचाच बंद होती. तशा वातावरणात जास्त थांबणं शक्यच नव्हतं. विचित्र मनस्थितीत बाहेर पडताना पिवींचं पुढे काय? ते इथे राहत नाहीत तर हल्ली असतात कुठे? हा प्रश्न अधांतरीच राहिला. टॅक्सीत बसल्यानंतर काही वेळाने डोकं ताळ्यावर आल्यावर मी चिंतेच्या सुरात म्हटलं, घोलप, पिवींचं काय होणार आता? कुठे राहतात, काय करतात, आपण विचारलंच नाही. बहुधा पिवी पुन्हा हरवणार या जगात. घोलप कुठल्याशा विचारात होते. माझ्या बोलण्याने ते भानावर आले. प्रामाणिक कष्टसुद्धा रुजतील असं नाही. ते विमनस्कपणे म्हणाले, जग हे असं आहे. आपण आपल्या कल्पनेने आदर्श जगायला जातो, ते वागणं समोरच्यासाठी आदर्श नसूही शकतं. पिव्हीने प्रामाणिक कष्ट तर केले होते, पण संजयचंही म्हणणं अगदी चुकीचं नव्हतं. पैसे कमवण्याच्या नादात पिवीने घरासाठी वेळच दिला नाही. ही त्याची गोड चूक होती आणि त्यासाठी काही अंशी आपण सगळेही जबाबदार आहोतच. मान्य आहे, पण आता काय करता येईल? विक्रम, अचानक काहीसं आठवून घोलप म्हणाले,
विक्रम, तू फोन लाव तुझ्या मावस भावाला. अजून तरी पीव्ही तिथेच आहे. त्याच्याकडून, संजयकडून, कुणाहीकडून जाणून घ्यायला हवं. आलं लक्षात म्हणत विक्रमने फोन लावला. बसमध्ये बसल्या बसल्या हे सारं आठवलं. बनेश्वरला तरी असतील की नाही पीव्ही कुणास ठाऊक. कुठे शोधणार त्यांना तेवढ्या भागात. ट्रिप ठरवताना घोलप म्हणाले होते, आधी बनेश्वराचं मनोभावे दर्शन घेऊ, साकडं घालू त्याला, पीव्ही भेटू देत म्हणावं, तुझ्या नावे बाहेरच्या भिकाऱ्यांना एक वेळचं भोजन घालीन. नॉट फेअर घोलप साहेब. विक्रमला घोलपांचा नवस पटला नाही. एका कामसू माणसासाठी निष्क्रियांना जेवायला घालणार. चुकलो बाबा, पण काय करू मग. घोलपांच्या आवाजात कळकळ जाणवत होती. घोलप, मी माझी प्रॅक्टिकल शंका व्यक्त करत म्हटलं, समजा ते भेटले तरी पुढे काय. कोण घेणार पुढची जबाबदारी त्यांची. त्या पुढच्या गोष्टी आहेत. आधी ते सुखरूप आहेत हे डोळ्यांनी पाहू देत. तुर्तास मी काहीही ठरवत नाही. बसने बनेश्वर गाठेपर्यंत जेमतेम 1-1.5 तासाचा तो प्रवास. पण त्या रस्त्यात पीव्ही खेरीज विषयच नव्हता कुणाकडे. तुम्हाला काय वाटतं घोलप, कशा अवस्थेत असतील पीव्ही. संजय प्रकरण झाल्यापासून पीव्ही बहुधा खचले असावेत. संजयचं त्या दिवशीचं बोलणं आपल्याही जिव्हारी लागलं. मग पीव्हींचं तर त्याबरोबर जन्मभराचं स्वप्न भंगलं. आपल्यासमोर पाण उतारासुद्धा झाला तो वेगळाच. मी म्हटलं, खरं आहे. घोलपांचा विमनस्क स्वर. एकूण प्रॅक्टिकल व्ह्यू म्हणता म्हणता प्रॅक्टिकली जीवनाकडे बघता आलं नाही पीव्हीला. अगदी तसंच नाही म्हणता येणार. पीव्हींचं इतकंही काही चुकलं होतं असं मला नाही वाटत. विक्रमने स्वतःचं मत मांडलं. मला वाटतं आईच्या मरणाचं भांडवल करून संजयने बापाच्या बाबतीतल्या कर्तव्यापासून सुटका करून घेतली असावी स्वतःची. घोलपांनी आशाळभूतपणे त्याच्याकडे पाहिलं. खरंच असेल का रे असं. तर काय, परदेशात जाताना पीव्हींकडून मदत घेताना त्याला ते पैसे हरकाम्याच्या कामाचे आहेत, त्यामागे आईचे कष्ट आहेत हे जाणवलं नाही का. हा पोरगा त्यावेळी इंजिनियर झालेला होता. म्हणजे 20, 21, 22 वर्षाचा तरी असेलच. त्यावेळी अभ्यासाच्या नावाखाली आईला मदत नाही. आता आईची ढाल करून बापासाठी काही करायला नको. सगळा स्वार्थीपणा. दुसरं काय. विक्रम सात्विक संतापाने म्हणाला. हो रे, हे तर डोक्यातच आलं नाही कधी. नेहा म्हणाली. म्हणे याला जन्माला घालायला कारणीभूत ठरल्याची शिक्षा म्हणून याला परदेशी पाठवायचा खर्च पीव्हींनी केला. खूप चुकलाय संजय. मीही विक्रमचं बोलणं पटून धुमसले. घडल्या घटनेचं थोडं खापर संजयवर फोडल्यावर आमच्या मनातला अपराधी भाव थोडा कमी झाल्यासारखा जाणवू लागला. चूक कोण आणि कोण बरोबर हा प्रश्न नाही आहे. पीव्हीसारखा उमदा माणूस आज कोणत्या अवस्थेत असेल ही चिंता सतवते. एकुलता एक मुलगा त्याचं अस्तित्व भिरकावून गेलं आहे. घोलप पीव्हींच्या दयनीय अवस्थेच्या कल्पनेने हळहळत होते. किती स्वप्न रंगवली होती त्याने. आज कुणास ठाऊक कोणत्या अवस्थेत आहे तो. ना हाती पैसा, ना घर. सकाळी 10:15 बस बनेश्वरपाशी पोचली. प्रत्येकाची शोधक नजर पीव्हींचा शोध घेत होती. मंदिरात मनोभावे बनेश्वराचं दर्शन घेऊन कुंडापाशी जरा टेकतोय न टेकतोय तोच. समोरून साक्षात पीव्ही येताना दिसले. पीव्हीच होते ना ते. डोळ्यांवर विश्वासच बसेना. पांढरा लेंगा, झब्बा आणि पांढरी टोपी. कपाळावर अबिराचा टिळा. तरीही आम्ही त्यांना ओळखलं. त्यांना येताना पाहताच आसपासचे काही लोक त्यांच्याकडे धावले. त्यांचं आमच्याकडे अजून लक्ष गेलं नव्हतं. हातात छत्री आणि खांद्यावर एक पिशवी घेऊन ते त्या गराड्याला सामोरे गेले. आता सापडलेले पीव्ही आम्हाला गमवायचे नव्हते. आम्ही सुद्धा त्या गराड्याचा एक भाग झालो. नेमकं चाललंय काय हेही जाणून घ्यायचं होतं.
एका वेळेस प्रत्येक ग्रुपच्या एकाचंच मी ऐकून घेऊ शकतो. गोंधळ करण्यापेक्षा प्रत्येक ग्रुपमधल्या फक्त एकाने एकापाठोपाठ एक समोर या. शेजारच्या पाराकडे कूच करत पीवींनी गर्दीला सूचना दिली. 5-6 जण पुढे गेले. आता आम्हाला पीवी स्पष्ट दिसत होते. खांद्यावरच्या पिशवीतून त्यांनी कसलीशी वही काढली. त्यात प्रत्येकाला विचारत ते काहीशी नोंद घेत होते. आम्ही त्यांच्या मागच्या बाजूने त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिलो. पीवींनी आम्हाला पाहिलं होतं नक्की, पण जाणून बुजून दुर्लक्ष केलं होतं का त्यांनी? तसंही पीवींना कामाच्या वेळी व्यत्यय खपत नसे. पीवी, घोलपांनी साथ घातली. उजव्या हाताच्या 2 बोटात धरलेल्या पेनसह पीवींनी न पाहता हात वर करून थांबायची खूण केली. त्यांना पीवी म्हणणारे खचितच इथे कोणी नसावेत. तरीही हाक ऐकताच ते दसकलेही नाहीत. आम्ही शांतपणे पीवींचं काम संपवायची वाट पाहत तिथेच बाजूला थांबलो. घोलप्या, आत्ता मी जरा घाईत आहे रे. येतो 1:30 वाजेपर्यंत गरम गरम झुणका भाकर घेऊन. मग भेटू आरामात. काम संपताच इतकं बोलून पीवींनी पळ काढला. नाही म्हटलं तरी आम्ही सगळेच थोडे खट्टू झालो. ज्यांना शोधायला एवढी मोहीम आखली होती ते सापडूनही हातातून निसटले होते. चला बनेश्वर पावला म्हणायचं, घोलपांनी मंदिराच्या दिशेने हात जोडत म्हटलं. पीवी इथे येता क्षणीच दिसला. कशी का असेना, वाटत होती तितकी दयनीय निराधार स्थिती दिसत नाही त्याची. घोलपांचा जीव भांड्यात पडला होता. पीवी इथे सुद्धा ही असली कामं करतात वाटतं. आमच्यातल्या नव्याने ऑफिसात रुजू झालेल्यांपैकी एकाने खोचक रिमार्क मारला. बरोबर 1:30 वाजता पीवी म्हटल्याप्रमाणे टेम्पो घेऊन हजर झाले. मगाशी जमलेली घोळकी आपापले जेवणाचे डबे घेऊन पांगल्यावर पीवींनी घोलपांना साथ घातली. अरे घोलप्या, 2-3 पाठव रे इथे. आमच्यापैकी 2-3 न सांगताच पुढे सरसावले. जेवणाचे डबे आणलेले असून सुद्धा पीवींच्या जेवणावर आम्ही सगळेच तुटून पडलो. अत्यंत रुचकर झुणका भाकर खाऊन तृप्त झाल्यावर पीवी सगळ्यांसमोर ऐसपैस आरामात बसले. आता बोला. बोला काय साल्या. घोलपांचा गेल्या 2-3 वर्षांचा संताप उफाळून आला. किती शोधायचं तुला? पीवींनी जागेवरून उठून घोलपांना गच्च मिठी मारली. रागवू नकोस मित्रा. गेली 2-2.5 वर्ष स्वतःशी झगडतोय मी. मी जे केलं ते माझ्यातला प्रॅक्टिकल व्ह्यू जागा ठेवून केलं. पण माझ्यातला बाप तडफडतोय. खूप काही सांगायचं होतं तुला, पण मनाशी पक्क ठरवलं होतं की काही विशेष करून दाखवल्याशिवाय घोलपांना तोंड दाखवायचं नाही. डोळ्यात आलेलं पाणी सावरत पीवी किंचित गप्प झाले. तुझा मार्ग मला पटत होता, पण तुझ्यासारखं ऑफिसात उच्च पदावर जाण्याची माझी कुवत खरोखरच नव्हती रे. तू परोपरीने सांगून सुद्धा मी ते मनावर घेतलं नाही. माझ्यापुढे एकच ध्येय होतं, ते म्हणजे संजयला परदेशात पाठवून तुला दाखवायचं होतं की याही मार्गाने मी आयुष्यात काहीतरी विशेष कमवलं आहे. बघ कसा तुझ्याहीपेक्षा थाटात राहतोय मी. माझ्याही नकळत तुझ्याशी स्पर्धा करत राहिलो, ती सुद्धा संजयच्या जीवावर. पण संजयची आई गेली तेव्हा संजय आला आणि आमच्या दोघात मोठी दरी निर्माण करून गेला. मुलगा झाला तरी काय, कुणा दुसऱ्याच्या जीवावर तिसऱ्याशी बरोबरी करणे हे चूकच आहे. हे जाणवलं ते त्या प्रसंगातून. क्षमा कर घोलप्या मित्रा, खूप चुकलो मी. अरे क्षमा कसली मागतोस? तू माझ्याशी बरोबरी करतोयस हे देखील मला कधी कळलं नाही. तुझं नेहमी कल्याण व्हावं हीच तर इच्छा होती माझी. घोलप गहीवरून पीवींचे दोन्ही खांदे पकडत म्हणाले. हो माहीत आहे मला, म्हणूनच विशेष काही करून दाखवल्याशिवाय तुला तोंड दाखवायचं नाही हे मी ठरवून टाकलं होतं. असतोच कुठे सध्या? हे काय चालवलंय? लोकांना झुणका भाकर? ही अशी मजुरी अजून किती काळ करणार? हो सांगतो, सगळं सांगतो. पीवींनी एक दीर्घ श्वास घेतला.
संजयने त्या दिवशी तुमच्यासमोर माझा जो पाण उतारा केला, त्याआधी ही गेली तेव्हा बरंच रामायण घडलं होतं. माझ्या स्वप्नांचा तर त्याने आधीच चुराडा केला होता. पण उभ्या आयुष्यात फक्त मुलासाठीच माझा प्रॅक्टिकल व्ह्यू बाजूला ठेवून त्याच्या शिक्षणासाठी जीव तोडून त्याच्या पाठी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्या माझ्या पितृहृदयाचा सुद्धा त्याने अपमान केला होता. नाही सहन झालं मला. पिवींच्या डोळ्यातून त्या आठवणीने सुद्धा पाणी तरळलं. भावना वेगाने डोकं गुडघ्यात घालून ते गदगदले. घोलप त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवत त्यांना शांत करत होते आणि आम्ही ओलावल्या डोळ्यांनी पिवींकडे पाहत होतो. बायको गेली. संजय माझ्यापासून तुटला. माझ्यापुढे तशा परिस्थितीत भविष्याचा गंभीर प्रश्न उभा होता. थोड्या वेळाने शांत होत पिवी पुढे सांगू लागले. होतं नव्हतं ते अगदी PF सकट त्याच्यासाठी पणाला लावून बसलो होतो. संजयने घेतलेल्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं म्हणून घरमालकाला जागा परत करणार असल्याचं सांगितलं होतं. अंगात रग आहे रे अजून. सरकारने 60ला रिटायर केलं म्हणून काय झालं? अजूनही पुढची 10-5 वर्ष काम करू शकतो मी. काय? हसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत पिवी म्हणाले. पण राहायला, जेवायला, खायला लागणारा पैसा लगेच कुठून उभा करणार होतो मी? मग? घोलपांनी चिंतेच्या स्वरात विचारलं. मग काय? पिवी सगळ्यांकडे नजर टाकत म्हणाले. घातला शेवटचा घाव. आम्ही सगळे आश्चर्याने पिवींच्या आविर्भावाकडे पाहत होतो. संजयला म्हटलं, टाक पैसा. मी जन्म दिला आणि त्या अनुषंगाने शिक्षण देण्याचं कर्तव्य केलंय हे तू मान्य केलंय. हक्काने तू पैसे घेतलेस तेव्हा आता त्या हक्काबरोबर येणारं कर्तव्य तू पार पाड. भले शाबास. घोलपांच्या तोंडून नकळत पिवींच्या मुद्द्यावर दाद निघाली. पण लगेच काळजीचा सुरात त्यांनी विचारलं, पण त्यासाठी तो राजी झाला? जातो कुठे राजी न होऊन? तो स्वार्थीपणे त्याच्या भविष्याचा विचार करू शकतो तर बाप आहे मी त्याचा. ते शक्य नाही असं म्हणाला आधी, पण कायद्याचा धाक दाखवला. इथे सासू एकटीच छोट्याच्या जमिनीच्या तुकड्यावर 4 माणसं सोबत घेऊन राबत होती. म्हातारीच्याने काम होत नव्हतं. मला घर हवं होतं. पोरीच्या क्रियाकर्माला आली होती. तिच्या समोरच हा प्रकार घडला. म्हणाली, चल गावाकडे. दोघांनी मिळून इथल्याच 10-5 अडल्या नडलेल्यांच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला. इथल्या हायवेवर 2 वर्षात व्यवसायाचा जम बसला. माझी सोय झाली. पैसा गाठीशी आला. इथल्या स्थानिकांना काम मिळालं. सगळं काही सुरळीत सुरू आहे. माझा प्रॅक्टिकल व्ह्यू इथेही कामाला आला की नाही? पिव्ही मनातली सल आणि मिळालेलं यश दोन्हीच्या मिश्र भावनेने बोलत होते. हेच सांगायला मी त्या दिवशी संजयकडे गेलो होतो की बाबा आता पुरे, नको पाठवू पैसा. आता आहे माझ्या पाठीशी पुरेसा. तुम्ही तिथे पोचलात तेव्हा नुकतंच इथलं काम आटपून मीही तिथे पोचलो होतो. पण त्याने मला बोलूच दिलं नाही. तुम्ही आल्यावर तर त्याला जणू चेवच चढला होता. घोलप्या, मग नाही सांगितलं मी त्याला, पाठवू देत पैसा. इथल्या लोकांसाठी काही केलं तर ते खूप स्मरतात. माझ्या प्रॅक्टिकल व्ह्यूने समाजाचंही आपण काही देणं लागतो हे आता उशिरा का असेना पण नव्याने जाणलंय. त्यासाठी संजयचा आलेला पैसा आता इथल्या लोकांसाठी मी वापरतोय. हे परके लोक आपल्या म्हणवणाऱ्या लोकांपेक्षा लवकर आपले होऊन मनापासून सहकार्य करतात रे. हे जेवढ्या लवकर कळेल तितका आपला प्रॅक्टिकल व्ह्यू लवकर प्रगल्भ होईल. पुढे कधीतरी त्यांच्या व्यवसायाच्या जागी भेट देण्याचा आग्रहाचं आमंत्रण देऊन आमचा निरोप घेऊन पिवी ताठ मानेने निघून गेले. बदललेल्या पिवींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे घोलप आणि आम्ही सगळेच पाहत राहिलो. पिवी दिसेनाशी झाल्यावर घोलपांनी मंदिराच्या दिशेने हात जोडत म्हटलं, बनेश्वरा, अशीच काळजी घे रे माझ्या पिवीची. 3 वर्षांपूर्वी 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 3 वर्
कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.